बहुत जास्त थंडी आहे आज. आय डोंट नो बट आज मी बहुत जास्त थंडी फील करून राहिलो आहे. बहुत जास्त. आजचा दिवस कसा होता? Well, first of all, hello, this is the My Artifact episode number 680. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 आणि आजचा दिवस कसा होता? ज्याप्रमाणे मी रोज विचार करतो का माझा जॉब मध्ये प्रत्येक दिवशी बलात्कार वगैरे होते, आज तसं नाही झालं. आज फायनली आज असं वाटत होतं की आज मी एक प्रकारे एक्सपिरियन्स पर्सन झालो आहे. कारण अशा खूप काही गोष्टी मला माहीत पडल्या, छोट्या छोट्या गोष्टी. इवन आज गौतम पण वर्कर पण माझ्यासोबत थोडे चांगल्याने बोलले. इवन ते कापसे साहेब आणि राडे साहेब ते पण म्हणजे थोडे चांगल्याने बोलले आणि चांगल्याने बोलले. सो दॅट फील्स रिअली नाईस आणि रिअली ग्रेट अँड रिअली फील्स लाईक पार्ट ऑफ दॅट इंडस्ट्री. म्हणजे आज असं नाही फील होऊन राहिलं की साला मला कोणी ओळखतच नाही का, मी एकदम अननोन आहे. नाही, आज साला कोणी कोणीतरी बोलून राहिलं. साला कोणी ना कोणी म्हणते, सौरभ इकडे कसं आहे, काय का बॅगे वगैरे का असं आहे वगैरे देते, कोणतरी आवाज देते. इट फील्स नाईस. इट फील्स चलो आपण काही ना काहीतरी प्रोग्रेस करत आहे हे आपल्याला कळून येत आहे. बट दिस इज नॉट इनफ नाही अजूनपर्यंत. कारण आपल्याला खूप मोठी डेस्टिनी अचीव करायची आहे आणि पढाई जॉब हे करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, इट्स रिअली इम्पॉर्टंट. बरं ठीक आहे, घरी आलो आणि घरी आल्यानंतर बंदा भोसडा झाला. मी हा शब्द वापरून राहिलो, भोसडा. काइंड ऑफ लाईक अ रिअली किती शिवा देऊन राहिलो असं वाटत आहे. पण शिवाच तर आहे. सांगू, मी आलो घरी. आता आल्यानंतर मी काय करतो, म्हणलं चांगलं मूडच वगैरे चांगलं होतं माझं, मस्त. आज घरी आलो, खूप मस्त वाटलं होतं. आणि त्याच्यानंतर मला वाटलं आज सन अँड रेस खेळतो. म्हणलं आज होऊन जाईल म्हणलं डाउनलोड. 1 GB आहे तर होऊन जाईल म्हणलं डाउनलोड. तर मी आलो, वायफाय सुरू केला, लॅपटॉप सुरू केला, टॉरंटवर GTA सन अँड्रेस लावला डाउनलोडला. 10 मिनिट नव्हता पीसी लॅपटॉप रिस्टार्ट झाला पुन्हा आपोआप. का होत आहे म्हणले, काल रात्रीपासून असं होत होतं यार. म्हणजे मी डाउनलोडला जाऊ, करीब अर्धा घंटा सुरू आहे, त्यानंतर आपोआप रिस्टार्ट होऊन जाईल. राग येत होता. तर मग काय केलं का, मग वाटलं मला, मी काल रात्रीपासून ठरलं होतं का विंडोज 7 टाकीन. पण डोक्यात हा विचार नाही आला की 10 रिस्टार्ट होते, तर रिस्टार्ट केल्यानंतर आपल्याला एंटर करून पासवर्ड एंटर करावं लागते. त्यापेक्षा आपण पासवर्ड हे कर ना, बाहेर काढ, त्याला हे दे. म्हणजे एक प्रकारे विदाउट एनी पासवर्ड, म्हणजे जेव्हा तू रिस्टार्ट होईल इट स्टार्ट डाउनलोडिंग आपोआप. तर तू कशाला पासवर्ड दे, हा विचार नाही आला. बस ओएस चेंज करून टाका. फालतूचे विचार डोक्यात येते आणि पूर्ण भोसडा करून टाकते. तर काय केलं मी, तो सेटअपची ते सीडी होती ही, हे बघा, विंडोज 7 अल्टिमेट, हे इथेच पडून होती. हे सीडी मीच बनवली होती. केव्हा, जेव्हा करीब 4-5 वर्ष अगोदर जेव्हा मला वगैरे कम्प्युटर वगैरे भेटला होता. आणि हे कसं ऍक्च्युली हे 4-5 वर्षाची नाही रे, हे सीडी आहे ना, ऍक्च्युली मीच बनवली सीडी आणि खूप अगोदर बनवली होती, बहुत अगोदर बनवली होती सीडी. बुटेबल नाही, एक प्रकारे राईट केली होती हे सीडी.
बहुत अगोदर, बहुत जेव्हा मी कम्प्युटर घेतलं बहुतेक त्या वर्षी वगैरे आहे तेव्हाचं. तर तेव्हाची ही सीडी मग मी आत्याने कम्प्युटर घेतला होता त्यासाठी मी आणली होती आणि तेव्हापासून ही सीडी इथेच पडून आहे. आणि जेव्हा मी असंच थोडंसं काही वस्तू वगैरे इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला सीडी दिसली विंडोज 7 अल्टिमेट. आणि मग माझ्या डोक्यामध्ये विचारच येऊन राहिले कसाला विंडोज 7 टाकेन, विंडोज 7 टाकेन, विंडोज 7 टाकेन, विंडोज 7 टाकेन. आणि आज त्या विचाराने एकदम इम्पॅक्टच करून टाकला की टाकूनच देऊ सीडी. टाकली सीडी विंडोज 7, पूर्ण डेटा कॉपी केला, सेटअप मारला, ओएस टाकली. ठीक आहे, ओएस टाकली. ओएस टाकेपर्यंत माझं डोकं एकदम शांत होतं, काही टेन्शन नाही वगैरे, बिलकुल नाही. आणि काफी एक्सायटेड पण होता नवीन ओएस राहील. ठीक आहे. सर्वात पहिली प्रॉब्लेम ग्राफिक्स. ते म्हणलं आता जसं इंटरनेट सुरू होईल तर ग्राफिक्स ड्रायव्हर डाउनलोड करून घेईन आणि त्याला अपडेट करून घेईन. ओके ठीक. तर मग इंटरनेट सुरू करायला गेलो. तो वायफायचा ऑप्शनच नाही 7 मध्ये. अरे रे मेरे बाप, विंडोज 7 मध्ये वायफायचं ऑप्शनच नाही, वायरलेस कम्युनिकेशनसाठी ऑप्शनच नाही. अरे मेरे बाप, मी ढूंढू पागल झालो. त्याला आता कसं करायचं. तर मग मी यासाठी नाही का आता वायरलेस नाही होऊ शकत तर आपण वायर करून टाकू म्हणलं. तर हे बघा, जेव्हा हे मी राउटर घेतलं होतं ना तेव्हा सोबत 2 ऑप्शन पण आले होते, वायरलेस आणि सोबत वायर सुद्धा, जो की मी इथे कनेक्टेड आहे. तर मग तो मी वायर काढला आणि लावला पीसीला. कनेक्शन सुरूच व्हायला तयार नाही. व्हाय तर मी पाहून राहिलो का नेटवर्क ड्राईव्ह नाही, नेटवर्क ड्रायव्हर अपडेटच नाही आणि विदाऊट नेटवर्क ड्रायव्हर कनेक्टच नाही होऊन राहिले. म्हणलं बरं ठीक आहे. आता हार्ड डिस्क मध्ये असं म्हणलं बहुतेक विंडोज 10 तुम्ही पाहतो म्हणलं. तर हार्ड डिस्क लावली, हार्ड डिस्क कनेक्ट व्हायला तयार नाही. व्हाय? कारण USB ड्राईव्ह पण अपडेट नाहीये. अरे मेरे बाप. मग त्याच्यानंतर मी मोबाईल पण लावून पाहिला. अरे मोबाईल पण कनेक्टेड नाही होऊन राहिला बिकॉज मोबाईलचे ड्राईव्ह पण सुद्धा अपडेट नाही आहे. तर मला हे कळलं की हे जे सीडी आहे ना, हे जे ओएस आहे ना, बहुत पुराणी आहे. ऍक्च्युली नाही का, मी हे जो सेटअप आहे ना हा आत्यानीच दिला होता ड्रायव्हर थ्रू. हे जे विंडोज ड्रायव्हरच्या सीड्या घेतल्या होत्या जेव्हा मामाजींनी लॅपटॉप घेतला होता तेव्हा त्या सीड्या दिल्या होत्या विंडोज 7 अल्टिमेट. याच्यावर नाव मीच लिहिलं पण हे सीडी ॲज इट इज भेटली होती. आणि त्या सीडी मध्ये जे ओएस होती ना ते करीब 3-4 वर्ष पुराणी. म्हणजे विचार कर, मी याच्यामध्ये कोणती ओएस टाकली, करीब 2003-2005 च्या अगोदर मध्ये जे विंडोज 7चं जे एकदम हे होतं ना ओएस, ती टाकली. त्याच्यामुळे ना त्याची USB ड्राईव्ह रेडी, त्याची नेटवर्क ड्राईव्ह रेडी, ना इथरनेट, ना ऑडिओ, ना ग्राफिक्स ड्रायव्हर, कोणतेच ड्रायव्हर अपडेट नाही. आणि विदाऊट त्याच्यामुळे तर काहीच चालू शकत नाही, ना हार्ड डिस्क, ना इंटरनेट, ना काही. बस याच्यासाठी मी मगाशी 5 वाजेपासून ते करीब 10 वाजेपर्यंत 5 घंटे कंटिन्युअस काड्या करत राहिलो. इकडून तिकडे त्याला कसं करू, का करू, गुगल करून राहिलो, इकडून तिकडे पाहून राहिलो. गुगल म्हणजे आता माझ्या मोबाईलमध्ये वायफाय, इथे राउटर आहे, वायफायने कनेक्ट होत आहे, दॅट्स कूल, ओके ठीक आहे. पण बाकी लॅपटॉप बंदा भोसड झाला पूर्ण. तर आता सोल्युशन काय, विंडोज 10 आता वेल ऍक्च्युली मग मला वाटलं का आता मग हे असं मी काढ्या झाला त्याच्यानंतर मला वाटलं का आता विंडोज 7 प्रॉपरली इन्स्टॉल नाही झाला असं म्हणलं. त्यामुळे मी पुन्हा विंडोज 7 टाकला. विंडोज 7 वर पुन्हा विंडोज 7 टाकला सी ड्राईव्ह मध्ये बूट मारून. तरीही काहीच उपयोग नाही झाला. आणि मग मला वाटलं का आता थोडं काम डाऊन होऊन जाऊ, आता आपण शांत होऊन जाऊ.
कारण आता जर आपण पुन्हा OS चेंज करतो म्हणलं आणि पुन्हा हार्ड डिस्कमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आली तर बंदी लॅपटॉपची लागणार आहे. आणि लॅपटॉपची लागली म्हणजे मग समजून जा बेटा, लॅपटॉप तुला भेटन 10-15 दिवसानंतर, जे की तू एक दिवस पण त्याच्या व्यतिरिक्त घालू शकत नाही. सो आणि थँक गॉड का आजचा फ्रायडे आहे म्हणून. व्हाय? कारण उद्याचा सॅटरडे म्हणजे उद्या जशी ड्युटी झाली तशी बॅकपॅक, लॅपटॉप बॅग पूर्ण पॅक करून आपण वर्धेला जाऊ. तिथे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये हे लॅपटॉप देऊ, त्याला सांगायचं OS टाकून दे भाऊ, आणि प्लस हे पेनड्राईव्ह वगैरे लागत नाही, आणि विंडोज 10 टाकून दे. घेईन 100-150 किंवा 200-300 रुपये घेऊ दे, बट आता रिस्क नको करू आणि फालतूच्या काड्या नको करू. तो बेटा डेस्कटॉप होता. डेस्कटॉपवर आपण वाटेल ते करत होतो मी, कारण तिथं काय आपल्याला ऑप्शनच नव्हतं, कारण जे काय होतं पूर्ण असेंबल होतं. इथं काय पूर्ण कॉम्पॅक्ट बॉडी यायची. एक समजा खराब झालं ना, पूर्ण चेन रिॲक्शनने पूर्ण लॅपटॉपची मारून घेऊन राहू. तर बेटर आहे फालतूच्या काड्या नको करू, जे प्रोफेशनल आहे त्यांच्या हाती दे आणि उद्या दे. यस, आता उद्या ड्युटी करून झाल्यानंतर वर्धेला जा, संध्याकाळी किंवा रविवारी जा. माईट बी रविवारी मला बहुतेक आत्याकडे मामाकडे जावं लागेल कुटकीला, आय डोंट नो. थोडासा टाइम काढ आणि लॅपटॉपला रिपेअर करून घेऊन घे, कारण हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि सोमवारची बहुतेक आपल्याला सुट्टी काढायला लागेल, तर सुट्टी काढून घे. काही हे नाही, काही जास्त काही नाही, राईट. थोडासा पेशन्स ठेव आणि असे फालतूचे कामं नको करत जाऊ. OS चेंज, ऑपरेटिंग सिस्टीम चेंज करणं म्हणजे काय खेळण्याची गोष्ट समजलं का तुम्ही? मी तर समजत होतो. मी जेव्हा अरे माझ्यापाशी जेव्हा डेस्कटॉप होता ना राव, अरे मेरे बाप, एवढा OS चेंज करून नाही, इतक्यांदा OS चेंज करून मी बहुत प्रत्येक महिन्याला विंडोज 7, विंडोज 10, विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 8.1, विंडोज 10, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर विंडोज 7, विंडोज 8.1, त्याच्यानंतर 8. अरे बापरे, इतक्यांदा OS चेंज केली ना मी का बहुत जास्त. त्याच्यामुळे मी माझ्या त्याची हार्ड डिस्कची पूर्ण मारून टाकली. ते हार्ड डिस्क मी ते नवीन टाकले त्याच्यामध्ये, त्या डब्यामध्ये, त्या डेस्कटॉपमध्ये मी नवीन हार्ड डिस्क टाकली. 3500 रुपयाची 1 TB तोशिबाची नवीन हार्ड डिस्क टाकली राव. हे असं OS आणि फॉर्मॅट करून असा फालतूचा कारभार नाही करायचा आणि थोडं समजून घ्या, राईट. त्याला एवढी महागाची वस्तू वडिलांनी घेऊन दिली आणि विचार कर, त्याच्याशिवाय तू एक दिवस पण नाही जगू शकत. आजचा दिवस काढून घे, कारण आता पूर्ण आहे. इंटरनेट आहे, मोबाईल आहे, वायफाय आहे आणि सगळा डेटा अवेलेबल आहे. प्लस थोडंसं रिग्रेट फील होईल, कारण मला बिग बँग थिअरी पाहायची होती आज, पण ती मी पाहू शकलो नाही. डझंट मॅटर, आपण सोमवार किंवा मंगळवारी पाहून घेऊ. So this is the end. This is the My Artifact episode number 680. Right now we are at Khapargada, Maharashtra. Thank you.